पाडवा करायचा कवा काय करायचं आणि हे काय नको खीर करूया म्हटले. मग त्यावेळेपासून आम्ही खीर करायला सुरुवात केली. पहिल्या वर्षी 2 वर्षी आम्ही पोळ्याच केल्या. हां. तिसऱ्या वर्षी मग आम्ही कधी खीर का चालू केली. खीर, भात, भाजी, सार असं आम्ही चालू केलं. नाही आणि निवदापुरते पोळ्याही मग निवदासाठी आम्ही कधी एक 5 कोळव्याच्या पोळ्या तिथं करत होतो. 5 चुली मांडून कधी निवदाला म्हणून पोळ्या करत होतो आम्ही. मग त्यावेळेपासून आम्ही खीर चालू केली. पहिल्या वर्षी 1.25 मणाची केली. मग ते 1 वर्ष 2 वर्ष 1.25 मणाची झाली. परत मग ते 2.5 मणावर गेले. 2.5 मन गहू, 2.5 मन हे 2.5 क्विंटल गूळ, काय ह्या तांदूळ 1.5 क्विंटल 2 क्विंटल लागत होते. हे सगळं आम्ही स्वतःच करत होतो सगळं. त्यावेळेपासून 84 पासून आज तागायत एकदाही बंद नाही. होय, सुरू आहे. काय सुरू आहे, कायम सुरू आहे. मग आता कोरोनाच्या ज्ञानदावशी काय झालं की जरा थोडक्या प्रमाणात हलक्यात केला हे झालं. पण केला ह्या वर्षी. आमच्या इथं भंडारा होतो. रात्री सोंगी भजन असतात. सोंगी भजन असते. रात्री धनगरी गाणी असतात. आणि सकाळी पहाटे 5ला भाकणूक असते. पहाटे 5ला तिथं बाबूराव ढोणे म्हणून आहेत की वाघापूरचे, ते भाकणूक करतात. मग आमचा असा कार्यक्रम आता त्यांच्या मागं चालू आहे. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे जी बाबळ आहे ती बाबळ कणी 15 वर्षापूर्वी कणी पडली. पडली म्हणजे एकदम मुळं सगळे कुजले होते. बाबळ मला वाटतं खूप मोठे होते असं सांगतात मला. बाबळ होती मोठी. बाबळ म्हणजे कणी आम्ही 4 चाकी ट्रॉली आहे बघा, त्यात अगदी करेक्ट बसली ती बाबळ. बुडका एवढा मोठा. आणि तो बुडका मोठा होता, तो आम्ही ट्रॉलीत भरला काय. आणि इथं मुरगुडला जाऊन त्यांच्या फळ्या काढल्या. आणि आता ज्या बाळूमांचे जेवढे ट्रॅक्टर आहेत त्या ट्रॅक्टरमध्ये सगळ्या फळ्या माझ्या येतात. माझ्या होय, त्या फळ्या त्या बाबळीच्या आहेत सगळ्या. बाबळीच्या फळ्या माझ्या येतात सगळ्या. त्या फळ्या मी सगळ्या तिथं दिल्या काय. आणि वरचा जो शेकार आहे होता तो ट्रॉली भरून कणी तिथे जेवणासाठी तो दिला. त्याच बाबळीचा आम्ही काही उपयोग घेत नव्हतो. बाबळीचा उपयोग मामांच्याच कामासाठी गेले. मग ते सगळं आम्ही ते पूर्ण तिथं मग म्हणाले, मगदूम साहेब काय म्हणाले, ते बाबळ आहे का पडले का नाही, मग त्याच्या फळ्या काढूया आणि फळ्या आम्हाला ट्रॉलीमध्ये उपयोग. बरं म्हटलं करा तसं. तशा त्या जेवढ्या ट्रॉल्या येतात तेवढ्या सगळ्या फळ्या त्या बाळूमांच्या ह्याच्याच आहेत. बरोबर. तुम्ही इथं जो भंडारा उत्सव आत्ता होतोय सध्या तुमचा, तो भंडारा उत्सव तुम्ही कसं काय काय करताय, किंवा भंडारा उत्सवाचा पूर्ण कार्यक्रम कसा असतो ते सांगा. पूर्ण कार्यक्रम म्हणजे सकाळी काय असतंय, आम्ही मोठा मंडप घालतो पूर्ण. बरं. तुमच्या त्याच शेतामध्ये. हो, त्या शेतात मामा भंडारा उत्सव करत होते तिथंच. तिथं म्हणजे तिथंची जागा वेगळी. बरं. बसते का नाही, बसत होते बाबळीला, त्या बाबळीला मी भंडारा करतो काय. मग त्यावेळेला आमचं कसं असतंय, आदल्या दिवशी सगळं मांडव बिंडव घालून म्हणजे जिथं ज्या दिवशी द्वादश असते आत्मापूरची, त्या दिवशी आम्ही मुहूर्तमेढ रवतो. मांडवाची मुहूर्तमेढ रवतो. तिसऱ्या दिवशी सगळा मंडप घालतो मोठा काय. मंडप घातल्यानंतर अमावस्या दिवशी जागर म्हणून पण आम्ही प्रत्येक कोलेवाडी सांगलीवाडीच्या घरपती आंबलीची गागर, प्रसाद, दही भात ही घेऊन येतात. मग तो संध्याकाळी 5 वाजता घेऊन आले, 6 वाजता की आम्ही नदी पुजतो. नदी पुजली का नाही की नदी पुजून ते पाणी 7 घागरे आणि 2 घागऱ्या अशा 9 घागरे पाणी आणतो आम्ही. आणि ते पहिला मुहूर्तानं आम्ही ते कैलीत ओततो. आणि ते वतल्यानंतर त्या पाण्यातच आम्ही खीर विशेष करून करतो. ही आमची आता ही पद्धत आहे सगळी. खीर वतल्यानंतर रात्री 9 पासून आमचा कार्यक्रम चालू होतो. भजन म्हणा, भजन एक 12 वाजेपर्यंत करतात. 12 वाजता पुढं धनगरी गाणी चालू होतात. पहाटे 5 वाजता मग भाकणूक झाली की कार्यक्रम झाला. प्रसाद दुसऱ्या दिवशी द्वादशीला प्रसाद असतो. होय, प्रसाद म्हणजे कसं असते, सकाळी बकरी असली की नाही आम्ही काय म्हणजे बकऱ्याला लाग घालतो आम्ही तिथं. म्हणजे नियमाप्रमाणे ते बकऱ्याला पाडव्याला लाग घालतात. म्हणजे बकरी नवीन किती झाली, किती काय आहे याचा हिशोब तिथं असतो तो. मग ते लाग घालतात. लाग घातले की मग आरती होते. आरती झाल्यानंतर प्रसाद होतो. फक्त मेंढक्यांना पहिला पंगत आणि मागणं बाकीचे सगळे चालू असते. मग आमचं ते दिवसभर अगदी ते कंटिन्युअस चालूच असते.
आणि त्यात काय असतंय पाडवा असल्या कारणानं जरा सकाळी प्रमाण कमी असतंय. खरं पंगत एक सकाळी बसली की संध्याकाळी 8 वाजोपर्यंत ती पंगत चालूच असते. दिवसभर पंगत चालू असते. माणसासारखी पाणी बायका पोरं सगळी जातात. काय जवळ आहे. आणि संध्याकाळी 4 वाजले का नाही की फुल्ल पंगत असत्या. 4-5 लोकांची पंगत असते तशी. म्हणजे का पाडवा संपून लोक सगळे येतात, परगावची लोक येतात. मला आता तुम्हाला तुमच्या वडिलांच्या विषयी ऐकायला आवडेल, तुमच्या चुलत्यांच्या विषयी. आप्पासाहेब पाटील, अण्णासाहेब पाटील आणि तात्यासाहेब पाटील ह्या तिघांच्या विषयी सांगा. त्यावेळेला मामा असताना हे तिघे होते. मामाने इथं आले होते. मामा इथं भंडारा उत्सव इथं मामाने सुरू केला. महत्वाचं म्हणजे तुमच्या शेतामध्ये जास्त, तुमच्या शेतावर मामांचा जास्ती जीव होता. होय, असं मी का म्हणतोय, कारण मामांनी स्वतः तुमच्या चुलत्यांच्याकडे म्हणजे आप्पासाहेब पाटील यांच्याकडे स्वतः जमीन मागितली होती. त्यांना इथंच राहायचं होतं ह्या भागातच. कारण सत्यवाईंचं जे रिंगण सोहळा बघितला तर तो इथंच, रिंगण जे होतं ते इथंच होतं. किंवा जे कर्मभूमी मामांची हीच आहे. मग ते त्यावेळेला आप्पासाहेब पाटील तुमचे वडील किंवा तुमचे तात्यासाहेब पाटील चुलते यांच्याविषयी मला जरा ऐकायला आवडेल. असं आहे का नाही, मामा आमच्या घरी येत होते आणि आमची आत्ती एक खोळी होती. बर, काय म्हणजे सख्खी आहे तुमची, सख्खी म्हणजे आमच्या वडिलांची बहीण अर्धवट होती. मग ते आमच्या घरी आले का नाही, हुंबऱ्याच्या पाया हात ठेवला की आमच्या वडिलांनी म्हणणार, अरे अण्णासाहेब लक्ष्मी कुठं आहे बोलू. काय होय काय, त्या लक्ष्मीला म्हणजे त्या आत्तीला आमच्या बोलवून घेणार का घरात बोलवून घेतलं का नाही की तिच्या पाया पडत होते मामा. बर, त्यांना खुर्ची कधी बसले नाही मामा आमच्या घरात. खुर्ची दिली, काय दिलं, काय बसत होते. आम्ही तेवढा लहान होते, काय तर 10 वर्षाचे होतो, आम्हाला समजत होतं. बरोबर. मग ते येऊन बसायचे. मग आम्ही आमच्या घरातले कंपनीचे ते दूध एक पेलाभर द्यायचे. दूध तेवढं घेतले की चालले बघा. आणि आमच्या त्या आत्तीला इतकं म्हणायचे की आमच्या वडिलांचे सरळ म्हणायचे, अरे अण्णासाहेब ही लक्ष्मी आहे बघ, ही लक्ष्मी तुमच्या घरची आहे, तुम्हाला कधी काय कमी पडणार नाही. तुमचा जन्म किती सालाचा? 1945 जन्म झाला. 45चा. मग तुम्ही मामांना बघितलंय? मामाला बघितली. मामांच्या विषयी मामांना बघितल्यानंतर आता त्यांचं तुम्हाला वैयक्तिक कसा अनुभव आला त्यांचा, किंवा तुमच्या विषयाची एखादी घटना घडली आहे का? अशा काही घडल्या. म्हणजे कसं झालं, म्हणजे आम्ही भंडारा करत होतो का नाही त्यावेळेला, म्हणजे त्याच्या अगोदर 1-2 वर्ष तिथं रात्रभर लाईटच लागत होता. म्हणजे बाभळ झाड आहे की नाही, त्या बाभळीला लाईट लागत होता. मग सकाळी आम्ही केव्हा तर गेलो का नाही, ते कोल्हेवाडीची म्हणायचे माणसं, अण्णा रात्री बत्ती घेऊन तिथं काय कराल तसा. होय काय, आम्ही घरात झोपलो, बत्ती कुठली बाबा म्हटलं काय माहितीच नाही आम्हाला, त्या गोष्टीची आम्हाला काय कल्पना नाही. समाजानंतरच्या गोष्टी. पण नंतर आम्ही एक वर्षी काय समाजानंतर काय आधीच समाजानंतर नंतर म्हणजे भंडारा व्हायचा सुरुवातीला म्हणजे मामाने इथं काहीतरी आम्हाला दर्शवलं की बाबा इथं मी हाय हे आहे दाखवलं. त्याच्यानंतर आम्हाला काही अनुभव आलेत असे. काय आमच्या इथं प्रसाद कधीही संपलेला नाही. बाळूमांचं हे तिथं आता बाळूमांचा देह कुठं आहे, आत्मापुरात आहे. खरं बाळूमांचा आत्मा कुठं आहे, आत्मा माझ्यापाशी आहे, माझ्या घरात आहे, माझ्या शेतात आहे. काय खरंय शेतात आहे. मी आता तुम्हाला सांगतो, मला रोज कमीत कमी मी शेताला 4 वाजता जातो. तिथं बाबळीला पाया पडल्याशिवाय मी कधीही येत नाही. माझं फुल चुकत दे, म्हणजे कुठंतरी गाव गेलं तरच चुकतं, नाहीतर मी शेतात रोज कायम तिथं पाया पडतो. मला कसलेही संकट आलं, मी नाव घेतलं की माझं संकट पूर्ण निवारा होतं. आणि मी या भक्तीत लागलोय. यांना माहिती असेल, काहीतरी माहिती असेल. काय इतकी डेंजर परिस्थिती होती की आमचं काहीच नाही. आणि त्या परिस्थितीतून 100 एकर जमीन कर काय पिकतच नव्हती. पिकत नव्हतं काय पिकत होतं की इकडे 5 बोट तंबाखू व्हायचा, पाणी नाही, काय नाही, शाळू नाही, काय नाही, वाळली जमीन सगळी. आणि ज्या वेळापासून आम्ही भंडारा करालोय त्यावेळेपासून माझं आता ते 30 एकरात असं 100-60 बाजूला. मला आता कशाची मला कमतरता नाही.
हा. वाटेल ते म्हणा कोण माझ्याकडे घेऊन दे. माझ्या घरात मी आलं की मी प्रत्येकाला चहा देतो. जेवणाच टायमाला आलं की जेवायला वाटतो. दारात माझ्या भिकारी आला तर मी माझ्या बायकाची ताकीद असते. अर्धी भाकरी चतकुर भाकरी